जनरली प्रोड्युसर्स सगळ्या आर्टिस्टना एकत्र येऊ नये अशा मताचे असतात, कारण त्यांची एक गँग बनते असं त्यांना वाटतं. गँग बनवायची म्हणून नाही, पण आपल्या आर्टिस्टमध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन हवं याकरता मी पहिल्या दिवसापासून सगळेजण आपण एकत्र जेवायला बसायचं. जे डबे आणणारे नसतात त्यांना डबे आणायला लावतो. फारच कमाल होतं. युनिटच्या थ्रू जेवण नसतं का? मराठी असोत हिंदी असोत सिरियलमध्ये जे जेवण येतं ते जेवू नये असं बऱ्याच वेळेला असतं दुर्दैवाने. नाट्यगृहांची अवस्था नुसतंच पेंटिंग करून नाट्यगृह नीट नाही होत. पूर्वी नाट्यगृहांमध्ये वर राहायला जागा होती, हॉटेलचा खर्च वाचला असता. आज कुठच्याही नाट्यगृहामध्ये म्हणजे बालगंधर्व आणि ह्याला कालिदासला आहेत, पण ती कुणी वापरू शकतो की नाही माहित नाही, जाऊवत पण नाही. हल्ली असं झालंय कोणीही व्यक्त होऊ शकतो कोणाही बद्दल, हो, पण नेमक्या गोष्टींबद्दल आपण व्यक्त होत नाही. तर तुमच्या बाजूनी व्यक्त झाला कोणी तर तो तुमचा एखादा मुद्दा खोडून काढला तर तो दुसऱ्याचा, असं होऊ जातं. आपण ऐकत नाही, आपण दुसऱ्याचं ऍक्सेप्ट करत नाही. हा जो सगळा घोळ चाललाय त्यामध्ये मुख्य प्रश्नांकडे आपलं दुर्लक्षच होतंय. आता मी पहिल्यांदा दूरदर्शन पासून सुरुवात करते. वा, दूरदर्शनवर तुझं सिलेक्शन कसं काय झालं? अपघातानं. कसं काय? काही नाही, अगदी सहज. मी तेव्हा जस्ट नोकरीला लागलो होतो आणि सेल्समध्ये होतो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, आणि अशीच काहीतरी ऍड बघितली, मी अप्लाय केला, ती आपण हे दिली, परीक्षा दिली. त्या नोकरीला सुद्धा मी असाच अपघातानं लागलो होतो, तो भाग वेगळा. पण मी म्हैसूरला होतो कॉन्फरन्समध्ये, आणि रात्री घरनं, तेव्हा काही मोबाईल प्रकार नव्हता, ही 89ची गोष्ट आहे. मला फोन आला हॉटेलच्या रिसेप्शनवर, घरून फोन आलाय म्हणून. मी फोन उचलला तर वडील म्हणाले, अरे ते दूरदर्शनचं काहीतरी आलंय, 4 दिवसांनी मी येणार होतो. आलो, बघितलं ते आपलं इंटरव्ह्यू आणि स्क्रीन टेस्ट वगैरे वगैरे. आणि ना ते वय असं होतं ना, मी कोवळा होतो तेव्हा, 23-24 वर्षाचा असेल, आणि मुळातच एक आगाऊ स्वभाव जो असतो, त्यात तो सेल्स मार्केटिंगमध्ये करत असल्यामुळे, नाटकवाला असल्यामुळे सगळ्याच तो त्याचा परिपाक होता. हो, तो मी होतोच आहे तुम्ही, आणि टाइमपास असाच एक स्थायी भाव होता. तर त्याच्यात मी तिकडे गेलो, खूप चांगलं झालं, सिलेक्टच झालो. मग म्हटलं आता काय करायचं, वडील म्हणून कर, आता तू ठरव काय ते. बरं, मला काही वृत्तनिवेदक होण्याची महत्वाकांक्षा वगैरे असं कधी स्वप्न पण नव्हतं पाहिलं. मला नाटक करायचं होतं, मला ऍक्टिंग मध्ये यायचं होतं, पण मी नोकरीला लागलो होतो. म्हटलं चला त्यानिमित्ताने आपण कॅमेरा तरी फेस करू, असं काहीतरी भलतंच डोक्यात घेऊन मी ते सुरू केलं. पण त्याचा पुढे नोकरीत खूप फायदा झाला मला दूरदर्शनचा, कारण मी सेल्स मार्केटिंगमध्ये होतो, आणि प्रत्येक सेल्समनला सगळ्यात महत्वाचा टास्क काय असतो की समोरच्याच्या मनात स्वतःबद्दल एक विश्वास निर्माण करणं. त्याकरता त्याला खूप आटापिटा मेहनत करावी लागते. मी वृत्तनिवेदक म्हणून माझा चेहरा ओळखीचा झाल्यामुळे बॅक ऑफ द माइंड पहाडाऱ्याच्या, जो मला बघून ओळखतो त्याला मी विश्वासार्हच वाटत असे, की एक कुठेतरी बॅकड्रॉप मध्ये अरे बातम्या देतो आपण. बरं, तेव्हा तेवढंच एक माध्यम होतं ना, बाकीचंही काही नव्हतं. त्यामुळे ती एक विश्वासार्हता आपोआप निर्माण झाली. त्याचा मला नोकरीत सेल्स मार्केटिंगमध्ये खूप उपयोग झाला. आणि वृत्तनिवेदनात तर आपल्या न्यूजरूमचे किस्से तर काय, काही किस्से सांग. सगळ्यात पहिला चित्तथरारक किस्सा आहे पहिल्या बुलेटिनचा, फर्स्ट बुलेटिन, 14 सप्टेंबर 1989, अनंत चतुर्दशीचा दिवस. बरं, तेव्हा आम्ही जस्ट ट्रेनिंगला आम्ही तिघच सिलेक्ट झालो होतो तेव्हा, आणि ट्रेनिंग जस्ट सुरू झालं होतं, 4 दिवस पण झाले नव्हते. मी आपला माझा वरळीलाच ऑफिस होतं, तिथनं मी निघायचो आणि दूरदर्शनला यायचो. आणि ट्रेनिंग म्हणजे काय फॉर्मल ट्रेनिंग पण सुरू झालं नव्हतं. जरा इकडे न्यूजरूम मध्ये काय चाललंय बघायचं, ट्रान्सलेशन कशी होत आहेत बघायचं, वर पॅनलवर जाऊन ते कसं होतंय बघायचं. तेव्हा टेलिप्रॉम्प्टर पण अतिशय प्रिमिटिव्ह अवस्थेत होते. आणि अचानक एक वृत्तनिवेदक कुणीतरी येत नाही असं कळलं. मी 2:15 पोहोचलो होतो त्या दिवशी, आणि मग कोणी करायचं, कोणाला बोलवायचं, प्रदीप आहे का, नाहीये, प्रदीप भिडे नाहीये, मग कोण. तर अचानक विजयाबाई, तेव्हा हे होत्या विजया जोशी आपल्या वृत्तनिवेदक, त्या म्हणाल्या की शैलेशला विचारूया की, मला बोलवलं तरी, अरे असं असं होतंय, तू वाचशील का बातम्या. अंगभूत आगाऊपणा, याच्याशिवाय दुसरं काही हे नाही. म्हटलं हो वाचेन की, त्यात काय. बरं, मी काही कपडे बिपडे पण नेले होते, त्यामुळे जो आहे तोच शर्ट तिथे इस्त्री करून वगैरे आणला बाहेर जाऊन, आणि मी बसलो वृत्तनिवेदनाला. पण म्हणजे तो जो ते सुरू होतं ना म्युझिक, पहिलं मोंटाज, अरे ते सुरू झालं आणि मला म्हणजे टेन्शनच आलं, एकदम घाबरलो. पण बस आता पुन्हा सगळे ड्युटी ऑफिसर वगैरे सगळे, ते आपले कॅमेरामन सगळेच मला
चेअरअप धीर करत देत होते, धीर देत होते. वाचायला सुरुवात केली. बरं, विजयाबाईंचा हे फार चांगला होता, ठोकताळे खूप चांगले होते की एकतर अनंत चतुर्दशीचा म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस, त्यामुळे अर्धा अधिक प्रेक्षक हा विसर्जनात रमलेला असणार. बरं, बातम्या सुद्धा अर्ध्या अधिक त्याच होत्या. त्याच त्याच्यात काही फार वाचायचं नाही, सगळ्या व्हिज्युअल स्टोरीज जास्त आहेत. अशी काही महत्वाची बातमी वाचायची आहे असं काही फार काही नव्हतं. आणि वाचेल म्हणाल चांगलं आहे, अदरवाईज मी बरं, माझी डिक्शन वगैरे बरी होती, तर हा वाचेल चांगलं असं म्हणून त्यांनी तो गेम खेळला. कधीतरी वाचायचं होतं, मी बसलो, वाचायला सुरुवात केली. एक दोन फंबल करत गाडी पुढपर्यंत गेली वगैरे, आणि शेवटचं तापमान असा जो आपला म्हणजे आता वाइंड अप सिग्नल आल्यानंतर तापमान वाचायचं, असं शेवटचा कागद काढून ठेवायचा आणि वाचायचं की आज संध्याकाळी 6 वाजता काय संपलेल्या 24 तासात, 5 वाजता संपलेल्या 24 तासात राज्यातल्या 4 प्रमुख शहरातलं तापमान याप्रमाणे होतं. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद असं काहीतरी ते हे असायचं. तर मी 4 प्रमुख शहरातलं तापमान याप्रमाणे होतं, आणि मुंबईच्या ऐवजी मी मुख्यमंत्री असं म्हटलं. म्हणजे कॅमेरामन आपला तो, हा मी नाव विसरलो, मला वाटतं आपला शशी कुलकर्णी वगैरे कोणीतरी शशी होता, तो तोंड दाबून कॅमेरा सोडून मागे गेला. म्हणजे तो एक क्षण जो आपल्याला युगासारखा वाटतो ना, तशी परिस्थिती. मी लगेच माफ करा मुंबई असं म्हणून पुढचं वाचलं. तोपर्यंत म्हणजे मी वाचतोय, पण मी सगळं इमॅजिन करतोय वर काय दाणादाण झाली असेल, इकडे काय झालंय, शशी कुलकर्णी परत कॅमेरापर्यंत यायला तयार नाही. परत त्यावेळेला ते व्यक्तीच्या पाट्या टाकायचे बघ अशा, हा, ते तरी कोणी घेतंय का. एका क्षणात ते एवढं काय काय दिसलं, पण मी ते सावरून नेलं कसं बस, पुढपर्यंत गेलं आणि संपलं ना, बुलेटिन संपलं तेव्हा मी असं झालो, म्हटलं संपलं आता काय. म्हणजे हेच पहिलं आणि शेवटचं वृत्त निवेदन. मी वर आलो, आपलं वर जुन्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कोणीच मधल्या काळात, म्हणजे इथनं सुधीर पाटणकर इकडनं जात आहेत, हे इकडनं जात आहेत, म्हणजे कोणीच काही बोललं नाही. पण आता लाथ मारून काढतात बहुतेक बाहेर आपल्याला. आणि मी आता आपल्या न्यूज रूम मध्ये जायचं का विजयाबाईंच्या केबिन मध्ये जायचं, अशा द्विधा मनस्थितीत असताना विजयाबाईंचं दार थोडी केबिनचं उघडं दिसलं. मी सरळ आत गेलो. एका बाजूला आनंदकुमार कारखानीस बसले होते, हे बसले, आणि मी उभा राहिलो समोर. तर दोघेही हसायला लागले जोर जोरात. म्हटलं विजयाबाई सॉरी, मला माहित नाही. बरं, ही अशी चूक होती ना की मुंबईच्या ऐवजी मुख्यमंत्री कोण का वाचेल, का निघून गेलं, ह्याला काही अर्थच नाही ना. पण ठीक आहे म्हटलं, सॉरी चुकलं, ठीक आहे रे, होईल. या व्यतिरिक्त कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. मी आपला मान खाली घालून लाजल्यासारखा, मेकअप सुद्धा काढला नाही, तसाच गेलो. पण काही नाही, पुढचं बुलेटिन मिळालं. पण म्हणजे कोणीही त्याच्यावर हे काही केलं नाही. विजयाबाईंनी सांगितलं काळजी करू नको, होईल ते बॅच, ठीक आहे, होतात चुका अशा. पण त्याच्यानंतर मला असं कळलं की तेव्हा मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारण्यात आला पुढच्या दिवशी की काल म्हणे एकाने तुमचं तापमान सांगितलं दूरदर्शनवर. तर तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की लोक असं म्हणतात खरं तर काय चाललंय कळत नाही माझ्या मनात, पण जर कोणी सांगत असेल तर चांगलंच आहे की ही ऐकीव बातमी. हे कुठेतरी पेपरात नंतर चौकट आली होती की याच्यावर शून्य प्रहरात प्रश्न का विचारू नये वगैरे. काही नाही, नवीन कोणीतरी वृत्तनिवेदक होता, इतक्या वर्षांनी एक चांगला चेहरा नवीन दिसला होता, तर असू दे, त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे असं म्हणून ते झालं. पण त्याच्यानंतर काही दिवस माझ्या मनात ते होतं की मुंबईच्या ऐवजी मुख्यमंत्री वाचलं. आणि मग अनेक किस्से व्हायचे आपल्याला. त्यावेळेला आम्हाला टेलिप्रॉम्प्टर आपल्याला जे यायचे ते आत्ता असतात तसे नव्हते, त्याचे फीडिंग वर व्हायचं, वर त्या पॅनलवर. त्यामुळे वाचता वाचता कधी हो, आणि समोर जे वाचता वाचता ती पानं अशी तिरकी व्हायची, म्हणजे ते आपल्याला असं करून वाचावं लागेल वगैरे अशी परिस्थिती यायची. खूप गमती होत्या. आणि पण म्हणजे मी न्यूज मध्ये रमलो नाही फारसा, पण न्यूज रूम मध्ये मात्र रमलो. कारण न्यूज रूम मधले सगळे आपले अगदी टायपिस्ट, त्या मुलींपासून त्या सगळे तिथले आपले सगळे तुझ्या मागे मागे अगदी खूप खूप सगळ्यांचं माझ्यावर, म्हणजे आजही त्या मुली मला कुठे कुठे भेटतात. अंजू भेटते, शोभा भेटते, आणि त्या इतक्या प्रेमाने शैल्या खूप मला सगळ्या, म्हणजे नंतर तर आपले समीरण पण हे म्हणून आला होता, संपादक म्हणून आला होता. 98 वॉज माय लास्ट. मी हळूहळू कमी करत आणलं होतं 97 पासून, की मी थोडी अवेलेबिलिटी जाईल इतकेच दिवस 2-3 अशी बुलेटिन करत. पण शेवटी 98 ला मी थांबवलं. पण मला तोपर्यंत मी नोकरी सोडून बिझनेसमध्ये गेलो होतो, पण त्यातही माझा त्याचा हा उपयोग खूप झाला चांगला दूरदर्शनचा. आणि नाही म्हटलं तरी एक अवेअरनेस वाढतो ना न्यूज. आपण मी तसा वाचणारा आहेच, म्हणजे वृत्तपत्रापासून वाटेल ते वाचत असतो मी,
परंतु वृत्त विभागात काम केल्यामुळे अनेक पत्रकारांची मैत्री झाली. त्यांच्याकडनं जे आजही संपर्कात आहेत, मिलिंद लिमये किंवा सगळी मंडळी आजही माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडनं काय 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 मिळतच असतं आपल्याला छान छान. तर त्या अवेअरनेसच्या दृष्टीने खूप उपयोग झाला त्याचा मला. असे काही सांगण्यासारखे किस्से तू मालिकांमध्ये काम करत असताना किंवा चित्रपटात नाटकात करताना आलेत का? खूप. इनफॅक्ट दूरदर्शनवरचाच एक किस्सा आहे. सांग ना. दूरदर्शनवर मी तरुण होतो, म्हणजे सगळ्या त्यावेळच्या गँगमध्ये मी सगळ्यात लहान होतो आणि कोवळा दिसायचो मी तेव्हा. वेगळा दिसायचो, आत्ता दिसतो त्यापेक्षा बराच वेगळा, कारण माझी अशी हलकी मिशी होती, मोठा चष्मा लावायचो, केस खूप होते वगैरे वगैरे. आणि त्यामुळे सगळे मला चिकना बिकना असं म्हणायचे. आणि त्यावेळेला दूरदर्शनवर पत्र यायची आणि माझ्या नावे इतकी अफलातून काही काही पत्र आली होती त्या काळात. आणि त्याच्यावर त्या सगळ्या मुली आणि ते ट्रान्सलेटर आपले पत्रकार मित्र इतके चिडवायचे मला, खास करून विजयाबाई तर इतक्या मला त्याच्यावरनं चिडवायच्या सारख्या. एक तर पत्र असं एक मोठं ग्रीटिंग कार्ड होतं, त्याच्यावर माझं असं नाव लिहिलं होतं SHAI असं व्हर्टिकली, SHAILESHDATAR असं पूर्ण नाव. आणि त्या प्रत्येक अक्षराचे हे म्हणजे S म्हणजे काय स्मार्ट, H हँडसम, अमुक तमुक, मग त्याच्यावर ते हे काय हृदय छापलेले, गुलाबाच्या पाकळ्या, हार्ट बीड, बाण बीड असं सगळं. आणि अशी खूप पत्र त्या काळात सुरुवातीला आली. मला खूप अनुभव आहे याचा. हा, तुला तर असणार म्हणजे काय ते. माझ्या दृष्टीने हे सगळं फार. आणि माझी 100 एकर जमीन आहे, इतके गाई बैल आहेत, असं चौसोपी वाडा आहे, हो हो, अशी पत्र पण घ्यायची. मला तिकडे 1-2 स्थळं वगैरे पण आली होती त्या वेळेला. कारण मी माझं लग्न झालं होतं, मी जॉईन झाले होते तेव्हा 79 ला. परंतु मी काय प्रत्येक वेळी मंगळसूत्र घातलं असं नसायचं. मग माझे मिस्टर म्हणले, तू पहिले मंगळसूत्र घालली होती असताना मंगळसूत्र. म्हटलं अरे मी ही अशी साडी, त्याच्यावर मंगळसूत्र नाही जाणार आहे. कुंकू लावायचे तसं नाही. आणि माझा अगदी छोटा बॉय, मी एकटीच न्यूजमध्ये होते की जिचा बॉयकॉट होता, त्यामुळे मी मंगळसूत्र नाही घालायचे, कुंकू नाही लावायचे. तू कधीपासून आली? मी 79 ला जॉईन झाले दूरदर्शनला. हो. मग त्याच्यावरून इतर न्यूज रीडर्सचा आमच्या इन्चार्ज बरोबर व्हायचं. तिने कसं स्लीवलेस घातलंय, तिचा कसा, मग त्यांना केस वाढेपर्यंत ड्युटी दिली नाही जायची. बापरे. मी एकटीच न्यूज रीडर होते की माझा हेअरकट होता, मी स्लीवलेस घालायचे, मंगळसूत्र घालत नव्हते, कुंकू लावत नव्हते. पण कधीही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, असं गळ्यात असं मोठं मोठं घालायचे. मग त्याने कोणी घातलं की परवा अमृताने घातलं होतं, तिला कसं तुम्ही अलाव केलं. पण मी त्याला काय करायचे, गळ्यात मोठं, कानात काही घालायचे नाही, की कानात मोठं घातलं, गळ्यात असं बॅलन्स करायचे, हे लक्षात यायचं नाही. किंवा काही न्यूज रीडर्सच्या बाबतीत काय गळ्यात पण खूप घालायचं आणि ते असं मान डिस्ट्रॅक्ट होतं. ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. पण किस्से पुष्कळ आहेत. हो, अगदी अगदी. बाहेर लोक येऊन थांबायचे, पण आपल्याकडे एक सिक्युरिटी होती, कोणालाही आत पाठवत नसत. अगदी अगदी. आणि पण मजा यायची तिकडे, मजा यायची. दूरदर्शनचा एक तो सुवर्ण काळ होता असं. म्हणजे सगळं ग्लॅमर मी तिकडे उपभोगले. म्हणजे अनेक जण विचारतात की तुम्ही सिनेमात का नाही काम केलं. आता परवा मी वृषाली गोखलेची मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये कॉमेंट्स मध्ये 3 ते 4 जणांचे कॉमेंट्स असे आहेत की तुमचा चेहरा म्हणे फक्त दूरदर्शनसाठी नव्हता, तुमचा सिल्वर स्क्रीन साठी होता, तुम्ही का नाही काम केलं. एवढ्या फिल्म्स केल्यात तेव्हा का नाही केलंस काम तू. तिने ऍक्टिंग ही कला आहे, मी ठोका आहे, मला हे जमणार नाही. विक्रमजींचीच गोष्ट सांगते, ते मला म्हणाले होते की नाही तू सिनेमात काम करणार आहे, माझ्यावर करणार आहे, मी तुला उभं करणार. मी म्हटलं विक्रमजी किती काय केलं तरी मी ऍक्टिंग करू शकणार नाही, मला हे जमणार नाही. एक ट्राय तरीच करायचा ना. केलं ट्राय. याकूब सेईंचं नाटक होतं, तिथे असतात, नाही नाही तू ये आत्ताच्या ते तू. मी म्हटलं मला नाही, मी नुसती अशी दिलेले डायलॉग पटपट पटपट बोलून जायची. म्हणजे हे कला आहे रे, ती सगळ्यांना आहे. पण म्हणजे कधी कधी काय असतं आपल्याला जाणवत नाही, आपण करू शकतो. तो एक ब्लॉक असतो, तो ब्लॉक निघाला की आपण पुढे जाऊ शकतो. अजून एक काय आहे, मी MSc LLB झाले. माझ्या वडिलांनी जेव्हा पहिली ऑफर आली, जे वडील म्हणाले तुला जर सिनेमातच कामं करायची होती तू आधीच मला सांगायचं होतं. तुझी इतके आयुष्यातली इतकी वर्ष 10-12 वर्ष तू शिक्षणात का फुकट घालवलीस, आणि माझे पैसे मला 5-5 मुलांना शिकवायचं होतं, तू शिक्षणासाठी माझा एवढा पैसा का घालवला, तेव्हाच जायचं होतं. नाही मग त्यांनी विरोध नाही केला. आणि नंतर सुद्धा मला असं काय
खूप बंगला हवाय, गाड्या घ्यायच्यात, असं काही स्वप्न फार नाही, नाही, आतून नव्हतं. वाटत नसेल तर गोष्ट वेगळी की हो, आपण हे त्यामुळे असं करून काही मी बघावं. काही मिस करते हा, असं नाही वाटलं तर असं ठीक मला आहे. कधी वाटलं नाही. हा. ह्या दूरदर्शनच्या ग्लॅमर मध्ये मी खुश खुश होते. होते. त्यामुळे असं काही चित्रपटात काम करून विशेष हा. काही करेन असं काही वाटलं नाही हा, मला. हा. म्हणजे आवडच नव्हती म्हणून मला ते जमणारच नव्हतं कला क्षेत्र. हा. नाहीतर मे बी गेले असे. मी असं हो. वाईट वगैरे म्हणून गेले नाही हा, असं नाही नाही. नाही, ते तर झालं. ते तर मग तू हा. स्वतः प्रोड्युसर पण झाली नसते. हो, पण माझ्या सिनेमात सुद्धा नाही. एक झलक देते मी. हा, एक झलक बस, बारीक गोष्ट. बस हा. कुठेतरी असते एखाद्या Yes. टेबलवर बसलेली किंवा एखादं वाक्य बोलते. सुभाष घाई सारखं असं बस. मागून घेऊन तसं एक द्यायचं. गंमत म्हणून देते की जिथे बोलायचं काही हा. नाही तिथे. बरोबर. बरं आता हा तू काहीतरी सिरियलची आठवणी सांगणार अरे होता. सिरियल्स मध्ये तर रोज किस्से घडत असतात कारण हा. एकतर आपण घरापेक्षा असे जास्त लक्षात तिथे असतो. येण्यासारखे सांग. हो हो, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला एक तर हृदयद्रावकच प्रसंग आहे. हा. खूप काम न मिळण्याचा काळ असतो ना, तसा काळ होता आणि आपण आपले फोटो देतोय लोकांना, हा. भेटतोय. एक फोन आला, मी गेलो त्या निर्मात्याकडे, म्हणजे मला फोन आला म्हणून मी गेलो हा. आणि दार ठोकलं. ते काय सॉर्ट ऑफ फ्लॅट होता अंधेरीत कुठेतरी. त्याने दार उघडलं आणि काय असं विचारलं. म्हटलं काय, मी म्हटलं असं असं शैलेश आहे. हा. नहीं अभी कुछ नहीं, जाओ जाओ. म्हटलं मी मुझे बुलाया हो, मॅडम का फोन आहे. नाही कुछ नाही, जाओ. कोई भी आता है असं असं करून हकललं ना मला. बरं असं नव्हतं की तोपर्यंत मी काही काम केलं नव्हतं खूप हो, किंवा हो. असं काही नव्हतं. मी बरं अगदी तरुण किंवा कोवळा पण नव्हतो तोपर्यंत. मी आलो खाली, पुन्हा बस स्टॉपवर आलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आलंय. म्हटलं काय हे किती वर्ष चालणार असं, हा. असं काय होणार वगैरे वगैरे. आणि मला त्यांनी त्याच्याच बायकोनी फोन करून बोलावलं होतं आणि हे झालं ते. म्हटलं जाऊ दे, खूप चिडलो होतो वगैरे. तसाच अंधेरी येऊन गोरेगावला चालत वगैरे गेलो आणि तो राग गेला. म्हणजे ते सगळं संपलं, नंतर कामं मिळाली. त्यानंतर एक दिवस जवळ 3-1 वर्षांनी असेल, मला त्याच माणसाने बोलवलं. सेम बाईनी फोन केला, बायकोनी. बघितलं, बरं ठीक आहे. मी गेलो, ऑफिस बिफिस होतं तेव्हा. मी बसलो, मला खूपच आदराने रिसिव्ह करण्यात आलं. आणि मग हा माणूस आला, अरे शैलेशी हे वगैरे वगैरे. मी शांतपणे त्याकडे बघत होतो. सगळी बोलणी झाली. नाही म्हणजे आता मी म्हणेन तशी अशी परिस्थिती होती बरं. मी त्याला म्हटलं की भाई आपको याद नाही होगा, तुला आठवत नसेल, पण 3-1 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तू असं असं मला कुत्र्यासारखं हाकललं होतंस. त्याचा चेहरा पडला हो एकदम. थोडं म्हणजे नाही, कारण त्यांनी मला हिरोच्या रोलसाठी वगैरे बोलवलं. म्हटलं तू असं हाकललं होतंस मला. नाही मी असं कधीच कोणाशी वागत नाही. म्हटलं नसतीलच वागत, तसा काही तू माणूस नाहीस. मी ऐकिवात, माझ्याही ऐकिवात नाहीये, पण माझ्याशी वागला होतास. आणि आता तू मला या डबल रोलवाल्या ह्याच्यासाठी तू इथे बोलवलेस. म्हटलं बघ ना यार काय मस्त. म्हणजे मला काही तुझ्यावर राग नाही, आता काहीच नाही म्हणत. आपण हा प्रोजेक्ट करू की नाही हा पुढचा विषय आहे. आणि म्हणजे त्यामुळे मी करणार नाही किंवा करेन असं काही नाही, किंवा खुन्नच नाही. पण मला खूप गंमत वाटते या गोष्टीची की कसा हे बदलतं ना. ह्याच्यानंतर ना तो जवळजवळ नंतर आम्ही शूटिंग सुरू केलं, बरेच दिवस काम. तो ना माझ्याशी असं डायरेक्ट नजरेत नजर घालून बोलतच नसे कधी. तो फार फार त्या असिस्टंटला त्याच्या बायकोला पाठवायचा माझ्याशी बोलायला. स्वतःहून कधी तो त्याला इतकं ते गिल्ट होतं. ही एक वेगळीच गंमत. बाकी तर सिरियलच्या सेटवर आमच्या इतके रोज किस्से, कोणाला तरी गिराईक करणं, कोणाला तरी म्हणजे एकदा तर एका सेटवर बरं मी बरीच वर्ष बरा तरुण दिसत होतो. पण मी सगळ्यांना खरं तुझं रहस्य सांगणार आहे. रहस्य कारण सगळ्यांना काही- कळू देत वय हो, काय आहे. अगदी. तू अजूनही तरुण दिसत असला, हा अजूनही तरुण दिसत असला तरी याचा एक नातू आहे. Yes. तो आजोबा आहे. प्राऊड आजोबा आहे. हा. नाही, पण एका आमच्या सेटवर माझ्या मोठ्या बहिणीचं काम करणारी एक बाई होती आणि बाकीचे आमचे सगळे टपोरी, आमचे कलावंत सगळी मंडळी होती. तर कोणीतरी काहीतरी असं बोलताना असंच आम्ही सगळे बसलो होतो. तर एक व्यक्ती त्या बाईला असं म्हणाली, बरं ती चांगली बाई हा, ती म्हणजे साधी, जरा भोळीच. रोल फार तिचा असा डॉमिनेटिंग वगैरे असा रोल होता, पण ती होती साधी बाई. तिला म्हणाल बघ ना एवढा चांगला आहे बिचारा शैलेश दादा, पण अजून काय नाही ना, असं काहीतरी ती बोलली. पण म्हणजे लग्न नाही झालं त्यांचं, असं ती उगाचच बोलली. तर यांनी, मला माहितच नाही, यांनी असं पिकवलं की शैलेश इतका चांगला आहे, बघ ना किती छान काम करतो, किती छान दिसतो, हे आहे ते आहे, पण अजून लग्नच होत नाही त्याचं.
लपवून ठेवलंय लोकांपासून. हा म्हणजे मी काहीच लपवलेलं नाही, यांनी उगाच तिथे असं उठवलं. मग रोज त्यांच्या लेडीज रूम मध्ये चर्चा, ही शैलेश एक मुलगी आहे, ती अशी आहे, शैलेश वाटत नाही पण 38 वर्षाचा असेल, ते चांगली मुलगी आहे, बरं त्याचं शिक्षणही असं आहे वगैरे वगैरे. खूप जवळजवळ एक महिनाभर त्यांनी खेचलं. आणि एक दिवस ती म्हणाली मला एक मुलगी मिळाली, मी आज शैलेशजींशी बोलणार. आणि आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर बसलोय आणि मला म्हणाली की शैलेशजी आता करून टाका तुम्ही लग्न. मला पटकन डोक्यात आलं काहीतरी भानगड आहे. मी जरा इकडे तिकडे बघितलं, सगळ्यांच्या माना अशा वगैरे अशा झाल्या होत्या. म्हटलं अच्छा यांनी काहीतरी गेम केलेलं दिसतं. मग मी ते नाटक थोडा वेळ पुढे चालू ठेवलं आणि नंतर 2 दिवसांनी कधीतरी बोलताना माझ्याच तोंडून गेलं की अगं शर्वरी आता परवा रांगायला लागली किंवा असं काहीतरी तत्सम काहीतरी बोललो माझ्या मुलीबद्दल. कोणाबद्दल बोलतोय? अगं माझी मुल तोंडून गेलं. आणि नंतर नाही काही नाही, माझ्या मित्राची मुलगी वगैरे वगैरे असं काहीतरी चावरून नेलं. पण मला कळलं माती खाल्ले. आणि नंतर तिला जेव्हा कळलं ना की माझी अशी अशी बायको आहे आणि मुली आहेत आणि वगैरे वगैरे, तेव्हा ती जवळजवळ 8 दिवस बाई माझ्याशी बोलत नव्हती. पण म्हटलं मी स्वतः काहीच पसरवलं नव्हतं, या लोकांनी काहीतरी गेम केला होता एवढंच. पण एकमेकांची म्हणजे रॅगिंग करणं आणि हे तर खूपच चालू असतं सेटवर, प्रत्येक सेटवर. हिंदीच्या सेटवर पण ते चालू असतं. हिंदीच्या सेटवर तर अजून मोठा कॅनव्हास असतो, त्यामुळे एका वेळेला एका फॅमिलीत 16 लोक असतात. मग प्रत्येकाची वेगवेगळी. एक मात्र मी सगळ्या सिरियलमध्ये करतो, मी गेले काही वर्ष एक पाळतोय की जनरली प्रोड्युसर्स सगळ्या आर्टिस्टला एकत्र येऊ नये अशा मताचे असतात, कारण त्यांची एक गँग बनते असं त्यांना वाटतं. गँग बनवायची म्हणून नाही, पण आपल्या आर्टिस्टमध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन हवं, याकरता मी पहिल्या दिवसापासून सगळेजण आपण एकत्र जेवायला बसायचं. जे डबे आणणारे नसतात त्यांना डबे आणायला लावतो. आत्ता तर गुमे किसी के प्यार में मध्ये आम्ही इतके म्हणजे 20 लोक आम्ही एकत्र, आमच्यासाठी खास टेबल लागायची. तुझेच मीला पण आम्ही असेच बसतो एकत्र, सगळे एकत्र जेवायला बसतो, डबे खातो, त्यामुळे दुप्पट जेवण जातं. किंवा 3-4 लोकांनी डबा आणला नसला तरी चालतो, पण त्यांनी आपसात जे वातावरण निर्माण होतं ना ते फारच कमाल होतं. युनिटच्या थ्रू जेवण नसतं का? सगळे डबे घेऊन येतात ते? जेवणाविषयी वाईट बोलू नये कुठलंही असलं तरी, पण युनिटमध्ये कुठच्याही मराठी असोत हिंदी असोत सिरियलमध्ये जे जेवण येतं ते जेवू नये असं बऱ्याच वेळेला असतं दुर्दैवानी. त्यांचे काय काय हे असतील. पण माझ्या सुदैवानी मी गेली अनेक वर्ष मी डबाच घेऊन जातो. म्हणजे माझा चौसोपी डबा असतो प्रॉपर, सगळं असतं त्याच्यात. आणि म्हणजे माझे अनेक दिग्दर्शक मला म्हणतात की आम्ही काय तुला तू बरा अभिनय करतोस म्हणून घेत नाही, तुझा डबा चांगला असतो पण मी तुला बोलवतो वगैरे. परंतु ते जेवण, तिथली व्यवस्था, तिथल्या टॉयलेट्स, तिथल्या सगळ्या व्यवस्था इतक्या दुर्दैवाने त्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे कोविडमध्ये असं वाटलं होतं की त्याच्यात काहीतरी मेजर सुधारणा होतील, मग ती आपली नाट्यगृह असोत किंवा सेट्स असोत. दुर्दैव आहे या गोष्टीचं. किमान स्वच्छता, किमान हायजीन या गोष्टी नाही पाळल्या जात. आणि त्याच्यावर आवाज उठवायचा तर कुठं उठवायचा हे कळेल असं झालंय. तेवढंच काय आपल्या देवस्थानांमध्ये काय असतं अगदीच. आणि आपण काय ना, आपण सोशल मीडियावर हल्ली असं झालंय कोणीही व्यक्त होऊ शकतो कोणाही बद्दल, हो, पण नेमक्या गोष्टींबद्दल आपण व्यक्त होत नाही. तर तुमच्या बाजूनी व्यक्त झाला कोणी तर तो तुमचा एखादा मुद्दा खोडून काढला तर तो दुसऱ्याचा, असं होऊ जातं. आपण ऐकत नाही, आपण दुसऱ्याचं ऍक्सेप्ट करत नाही. हा जो सगळा घोळ चाललाय त्यामध्ये मुख्य प्रश्नांकडे आपलं दुर्लक्षच होत आहे. गंमत असे निर्माते किंवा आपल्या बरोबर काम करणारे पुढच्या स्टेजला जातात, मोठ्या स्टेजला जातात. जसे आमचे एक मित्र महेश तागडे म्हणून, जे पूर्वी असिस्टंट डिरेक्टर होते, तेव्हा त्यांनी एका हिंदी सिरियलला माझ्याबरोबर काम केलं होतं. मग ते डिरेक्टर झाले, तेव्हा थोडंसं काम केलं. मग एक सेटअप डिरेक्टर म्हणून येतो, म्हणजे सुरुवातीचे 25 एपिसोड ते डिरेक्ट करतात. तसे म्हणून एका सिरियलला आले आणि नंतर ते निर्माते व्हायचे त्यांनी ठरवलं. तर त्यांनी मला फोन केला, ते इंदोरचे आहेत, तर ते हिंदीत बोलतात जनरली. बाबू हम ऐसा सीरियल बना रहे हैं तो आ जाइए मिलते. गेलो भेटायला. तर ते म्हणाले भाई आपको तो करना है काम, पैसा ज्यादा नहीं है. म्हटलं चलो ठीक है, पैसा जो तुम चाहो, डेट जो मैं चाहूं. कारण त्यावेळेला 2 हिंदी मालिका मी करत होतो. ते म्हणाले अच्छा ठीक आहे. त्यांनी कॅरेक्टर ऐकवलं. म्हटलं या कॅरेक्टरसाठी आपण काहीही करू शकतो डेफिनेटली. आणि खूप सुंदर झालं ते कुलवधू नावाची मालिका. महेश तागडे आमचे त्या मालिकेबरोबर एस्टॅब्लिश झाले प्रोड्युसर म्हणून. खूप चालली, कारण त्याच्यात सुबोध भावे होता, त्याच्यात मिलिंद मुणाजी होता, त्याच्यात सदाशिव अमरापूरकर होते, पूर्वा गोखले होते, सज्जड स्टारकास्टवाली हे.
आणि त्यांना मी म्हटलं होतं त्याप्रमाणे. आणि शैलेश दातार होता. हा, शैलेश दातार होता, पण ते काय असं म्हणजे हेवीवेट नाव नाही, ही सगळी हेवीवेट नावं आहेत. तर त्यांनी ठरल्याप्रमाणे ते मला एक एन्व्हलप द्यायचंय छोटस, जे काय असेल तर मी त्या दिवशी एका स्पॉट बॉयला देत असे, दुसऱ्या वेळेला मिळालं दुसऱ्या स्पॉट बॉयला. असं करत काही महिने चालवलं. मी बघितलं पण नाही त्याच्यात किती पैसे होते, माझ्या मते 1000 रुपये किंवा जे काय असतील ते. पण मी ते तसं देत असे, कारण मला ते काम करताना इतका आनंद मिळत होता ना, कारण ते कॅरेक्टर इतकं सुंदर होतं. पूर्ण वेळ बेवडा असलेला, अतिशय हुशार, अतिशय कलासक्त, तो पेंटर आहे, तो गायक आहे, तो कवी आहे, सिंगर आहे. म्हणजे मला आयत्या वेळेला सेटवर लेखक सांगायचा, दादा इथे काहीतरी 4 ओळी पाहिजेत हो त्या या सीनला, आणि मी त्या कविता लिहायचो तिथे बसल्या बसल्या सेटवर आणि त्या सादर करायचो आणि खूप मजा करायचो त्याच्यामध्ये, खूप मजा केली. आणि मी फक्त नंतर महेशला म्हटलं की महेशजी, एक वेळ अशी यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल आणि सांगाल की पैसा जो तू चाहे, डेट जो मैं चाहूं. आणि मला वाटतं आता तशी वेळ आली आहे. महेश तागडे इज अ बिग प्रोड्युसर नाव, माझे खूप जवळचे स्नेही आहेत ते. आणि बहुतेक प्रत्येक मालिकेच्या वेळेला ते आधी बायाशी गप्पा मारतात तेव्हा माझ्या लक्षात येतं की ते साधारण चाचपणी करतायत मी काय काय करतोय. पण डेफिनेटली पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायला मजा आली. फक्त माझा एक आग्रह आहे, आम्ही मध्ये काम केलंय, की त्यांनी पुन्हा डिरेक्ट पण केलं पाहिजे, कारण अतिशय सुरेख डिरेक्टर आहेत ते. पण प्रोड्युसर झाल्यावर माणसं जरा बदलतात आणि त्या डिरेक्शनपेक्षा ते बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होतात. पण माझ्याबरोबर काम केले, जसे महेश तागडे एक असिस्टंट होते, मग डिरेक्टर झाले, आता प्रोड्युसर झाले, तशी अनेक माणसं आहेत. अनेक माणसं डिरेक्टर झाली, प्रोड्युसर झाली. मंदार देवस्थळी सर का माझ्याबरोबर काम करणार आहे. शैलेश प्लीज त्या मंदारचं नाव माझ्या समोर घेऊ पण नको. त्या मंदारने मला असं फसवलेलं आहे तुला सांगू. ती एक सिरियल होती, मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर होता, बावरे असं काहीतरी ती सिरियल होती. त्या सिरियलचे सर्व पैसे मला वाटतं 2.5-3 कोटी काहीतरी त्याने माझ्याकडून घेतले. मी फायनान्सर होते त्यावेळेला, मी प्रोड्युसर, असं मला सिरियल करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. तर तो म्हणायला लागला की दर महिन्याला तुम्हाला देईन मॅडम, आणि त्याने पोस्ट डेटेड चेक दिले होते. सुरुवातीचे सगळे बरोबर झाले, शेवटचे एक 80-85 लाख काहीतरी राहिले होते, ते सगळे बाउन्स झाले. त्याच्यानंतर तो माझा फोनही उचले ना, अरे देवा, पूर्ण त्याचा नंबर त्याने बंदच करून टाकला. मला वाटतं शोध घेतला. ठीक आहे, माझं म्हणणं काय की ठीक आहे, कोणी फायनान्सर कडून घेतं आणि करतं, त्याच्यात हे नाही, पण समोर घेऊन सांगायला पाहिजे ना काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय. आज नाही मॅडम तुमचे उद्या देतो, परवा देतो, 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी देतो, काहीतरी सोल्युशन असणार. आणि सिरियल पूर्ण चालत होती, असं नाही की सिरियल चालत नव्हती. त्यामुळे अशा व्यक्ती इंडस्ट्रीत असतात आणि लोकांनी जपावं. तुमच्याकडे जर तो परत तुमच्या कोणाकडे जर आला तर नक्की काळजी घ्या, अजिबात त्या माणसाला पैसे देऊ नका. हाच नाही, अनेकांनी माझ्याकडून तसे पैसे घेतलेत आणि पण हळूहळू देत आहेत. काही व्यक्ती सांगताय अडचण, कळतंय की अरे ही अडचण आहे खरंच, तर मी पण थांबू शकते ना त्यावेळेला. मगाशी तू म्हणालास तू गाणे सिनेमात काम केलं, सुभाष सागर, रामानंद सागरांचा मुलगा, तो आमच्या घरी यायचा आणि भाभी, त्याला पिठलं भाकर खूप आवडायचं. मेरे को वो आपका पिठला भाकर खाणे काय म्हणायचं, आणि मांडी घालून घरात बसायचं. आम्ही त्यांचे फायनान्सर होतो, सुभाष सागर, आणि त्यांचे रोमॅन्स नावाची एक फिल्म होती, त्याचे फायनान्सर आम्ही होतो. तो सिनेमा फारसा काय चालला नाही, डुबले. त्याची जी पेटी, पूर्वी अशी सिनेमाची वेळ यायची पेटी, आजही माझ्या मिस्टरांनी ते ऑफिसमध्ये ठेवलंय. आणि म्हणाल मी ह्याच्यापासून धडा घेतलाय की जे आपलं क्षेत्र नाही त्याच्यात पैसे घालायचे नाही. पण शेवटी मीच या क्षेत्रात आले म्हटल्यानंतर अशा गमती जमती असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये या क्षेत्रात असल्यानंतर. मी फक्त या संदर्भात सांगणार होतो की तो माझ्याबरोबर, त्याच्याबरोबर म्हणजे तो माझ्याबरोबर एक ज्युनियर नट म्हणून काम करत होता आणि नंतर तो मोठा डिरेक्टर झाला, एवढंच मला संदर्भ होता. बाकी मी काम नाही केलेलं कधी त्याच्याकडे. पण असो, तर असे या लोकांचे किस्से आहेत मजेदार एक. आता नाटकाच्या विषयी मला म्हणायचे, सध्या नाटकांना पुन्हा चांगले दिवस आले. खूप लोक प्रेक्षक नाटकगृहाकडे वळले. तर तुला त्या दृष्टीने अजून काय करावं सारखं वाटतं, कारण तू नाटक क्षेत्रात पण आलायस. खूप काही करता येण्यासारखं आहे. काय आहे, आजही थोडीशी अशी अवस्था आहे नाटकाची की नाटकांकडे वळतायत, पण कुठल्या नाटकांकडे वळतायत.
कारण माझा अनुभव जो आता चाणक्यच्या निमित्तानं पहिल्यांदा निर्माता म्हणून मी अनुभव घेतोय, लोक येत आहेत पण एक विशिष्ट सेक्शनच येतोय. वेगळ्या नाट्य प्रयत्नांना जास्त बळ मिळेल असं करण्याची काहीतरी गरज आहे. आणि ते बळ मिळेल म्हणजे कुणी संघाने येऊन मदत करायची किंवा कोणी सरकारने मदत करायची असं माझं म्हणणंच नाही. त्या नाटकांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्त प्रयत्न करायला हवा. कारण शेवटी हे सगळं लोकांवर अवलंबून आहे. लोक जर अमुक एका नाटकाला येत नसतील तर ते का येत नाहीत हा विचार त्या लोकांनी करायचा. जसं मी माझ्या नाटकाचा विचार करतो की माझ्या नाटकांना अजून ऑडियन्स यायला हवा, तर मी लोकांपर्यंत पोहोचण्याचे कुठले मार्ग इनोव्हेटिव्ह निवडतो का. आता अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सध्या रील्सचा जमाना आहे, म्हणून मी कुठल्याही प्रकारचे रील्स चाणक्य नाटकासाठी नाही करू शकत. कारण रील्स जनरली या अतिशय फुटकळ विनोदाच्या किंवा अशा असतात. चाणक्यचा विषय तसा नाही. पण खूप विचार करून आता आम्ही चाणक्यांची नीती जी आहे, चाणक्यांचा जो विचार आहे तोच रील स्वरूपात हळूहळू मांडायला सुरुवात केलाय. तसं तो लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना तो आकृष्ट करेल. त्याचप्रमाणे मराठी नाटक आज त्या एका परिघामध्ये फिरतंय, हा चाकोरीत आहे की आपली फॅमिली, छोट्या छोट्या फॅमिली. अर्थात त्याचे इकॉनॉमिक्स पण महत्वाचे आहेत. मी हे नाटक करते, माझे इकॉनॉमिक्स जरा जास्त आहेत. छोट्या नाटकांचे इकॉनॉमिक्स थोडे परवडनेबल असतात, त्याच्यामुळे दौरे करणं वगैरे सोपं जातं. पण लोकाश्रय मिळण्याकरता लोकांपर्यंत पोहोचणं हा एकच मार्ग आहे. ज्या प्रकारे जर मला हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते नाटक आधी लोकांपर्यंत पोहोचेल. पूर्वी कसे नाट्यावलोकन व्हायचं, आज नुसते जे रिपोर्ट्स येतात नाटकामध्ये पेपरामध्ये त्याचा काही उपयोग होत नाही आपल्याला, किंवा कुणीही उठतं आणि फेसबुकवर लिहितं त्याचाही उपयोग होत नाही. पण नाटकाबद्दल बोललं गेलं पाहिजे, नाटक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते अशा पद्धतीनं पोहोचलं पाहिजे की लोकांना ते आकृष्ट करू शकेल. ते जर आपण करू शकत नसू तर आपण फेल होणार. माझा प्रयत्न स्वतःचा पहिला प्रयत्न म्हणून हाच आहे की मी शांतपणे कमी प्रयोग करीन, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ते नाटक पोहोचलं ना की मग तुम्ही निर्माते म्हणून एस्टॅब्लिश व्हाल, तोपर्यंत होणार नाही. त्याकरता त्यामुळे आणि त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा मगाशी बोलता बोलता आपला निघाला होता की नाट्यगृहांची अवस्था. नुसतंच पेंटिंग करून नाट्यगृह नीट नाही होत. पूर्वी नाट्यगृहांमध्ये वर राहायला जागा होती, हॉटेलचा खर्च वाचला असता. आज कुठच्याही नाट्यगृहामध्ये म्हणजे बालगंधर्व आणि ह्याला कालिदासला आहेत, पण ती कुठे वापरू शकतो की ते माहित नाही, जाऊगत पण नाही. तिकडे टॉयलेट्स नसतात चांगली. या सगळ्या गोष्टींवर खूप काहीतरी होणं गरजेचं आहे. आता हळूहळू होत आहे असं दिसतंय, पण त्याला आणि आपली नाटकं आता खूप वेगवेगळ्या प्रदेशात जात नाहीत, ठरलेल्या ठिकाणी जातात. तर तिथपर्यंत जाण्याच्या दृष्टीने पण आम्हीच स्वतः प्रयत्न करायला पाहिजेत. ते कसे प्रायोगिक नाटकवाले जातात की ते लातूरला पण जातात, ते गडचिरोलीला पण जातात. तसंच आम्हीही गेलं पाहिजे की ज्यांच्या नाटकांना खूप प्रतिसाद नाहीये पण चांगलं प्रॉडक्ट आहे, त्यांनी ते जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा संपूर्णपणे स्वतःला अॅनलाइज करून प्रयत्न करण्याचा भाग आहे असं मी मानतो. त्यामुळे मी कोणालाही दोष देत नाही. अडचणी असतील तर त्या माझ्या अडचणी आहेत, ते मी माझ्या विचारानं सोडवल्या पाहिजेत, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आत्ताच आपण ऐकतो की दामोदर नाट्यगृह पाडण्यात आलं आणि मग तिथे मोठं नाट्यगृह 500 का 1000 सीटचं करण्याचा वगैरे विचार आहे. माझं मुळात म्हणणं याच्याबद्दलचा जो काही कायदेशीर निर्णय, जो काही लॉजिकल निर्णय असेल तो संबंधित लोक घेतीलच. नाट्यगृह झालं तर कोणाला नको आहे, परंतु जी नाट्यगृह आहेत त्यांची व्यवस्था जास्त चांगल्या पद्धतीने, जास्त चांगले रन कशी होतील, नाटकाला पोषक कशी होतील याकडे हे केलं पाहिजे. आणि मला आता वाटतं की काळाप्रमाणे ना नाट्यगृहांचा साईज आणि इकॉनॉमिक्स आणि त्याची स्टाईल बदलायची वेळ आलेली आहे. आता नाही जर प्रत्येक नाटकाला 1000 प्रेक्षक येऊ शकत आणि त्यामुळे जर तुमचं नाटक नुकसानीत जात असेल तर तुम्हाला छोटी थिएटर्स, अगदी इंटिमेट नाही म्हणत मी, 50-200 सीटची नाही, पण 300, 350, 400ची उत्कृष्ट नाट्यगृह जर बांधता आली आपल्याला तर त्याचं प्रमाण वाढेल. कारण आता पूर्वी मी दादरला गोरेगावून नाटक बघायला येत असे, आता मी नाही येत. आता मी पार्ल्याला सुद्धा यायचं तर मला प्लॅन करावं लागतं. काळ बदललाय. पण आता परवा नाट्य परिषद झाली पुण्याला, तेव्हा गव्हर्नमेंटने सांगितलं की जवळजवळ 1000 नाट्यगृह आम्ही महाराष्ट्रात बांधणार आहोत. उत्तम आहे. बांधणार असतील तर ती अशी म्हणजे ती खूप विचार करून बांधायला हवीत असं मला वाटतं. मी काय याचा अभ्यासक वगैरे नाही, मी केवळ एक नाट्यकर्मी म्हणून हे सांगू शकतो की ते अशा प्रकारे असायला हवीत की आता खूप मोठ्या थिएटरची गरज नाही. आता ज्यांची नाटकं चालतायत, धोधो चालतायत, 5-5 वर्ष चालतायत, त्यांना हा प्रश्न येत नसेल, पण छोट्या किंवा सेमी प्रायोगिक ज्यांना करायचंय अशा लोकांना पैसे पण मिळावेत, त्यांची रिकव्हरी पण व्हावी. 200-300 लोकांचं हे, मग काय होईल, मला 300च लोक येणार आहेत तर मी माझ्या नाटकाचं बॅक कॅल्क्युलेशन तसं करू शकेन, प्रत्येक जण ते तसं करू शकेल. आणि
300 ऑडियन्स येणं ही इंटरेस्टिंगली सॅटिस्फाईंग बाब असू शकते. नसतील 900 लोक माझ्या नाटकाला, पण 300 लोकांमध्ये येऊन माझं नाटक रिकव्हर होऊ शकत असेल तर माझी नाटकाची बांधणी पण तशी होईल. मला नकोयत बॉक्स सेट, आता मला नकोयत ते फ्लॅटचे सेट. प्रायोगिकवाले कुठे वापरतात, उत्कृष्ट नाटक करतच असतात की ते. तर त्या पद्धतीनं नाटकं करून त्यांना ती कमर्शियली सादर करता यावीत, यासाठी काय करता येईल याचा विचार हे सगळं घडवून आणणारे नाटकातले लोक, हे सगळं डिझायनिंग करणारे, त्यातलं इकॉनॉमिक्स पाहणारे, या सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या संघटना वेगवेगळ्या आहेत आणि ते प्रत्येक जण काहीतरी वेगळंच करत असतील तर मला माहिती, पण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर विचार केला तर ही 500-1000 जे काही थिएटर्स बांधायची असतील ती अशा योग्य ठिकाणी बांधले. पार्किंग तर पाहिजे. आता नाही ना आपल्याकडे पार्किंग. शिवाजी मंदिरला बी नाही प्रयोग लावू शकत माझा, कारण पार्किंगच नाही तिथे. आपल्या कुठल्या थिएटरला पार्किंग आहे सांगा ना, मोठं पार्किंग. हो, तर निदान अशा ठिकाणी बांधायला हवेत की जिकडे पार्किंग असेल. एक 200-300 लोक आले तर निदान 100 गाड्या पार्क होतील, असं पार्किंग हवं. अशा ठिकाणी ती बांधली गेली पाहिजेत. आणि तिथे लोक कसे येतील. डोंबिवलीला इतकं लांब थिएटर आहे, तिथे ज्यांना दामल्यांचं नाटक बघायचं असतं, भरत जाधवचं नाटक बघायचं असतं ते जातातच हो. पण ज्यांना आमचं नाटक बघायचंय किंवा अजून कोणा प्रायोगिक मंडळांचं नाटक बघायचं त्यांना बघायचंय, पण रात्री उठून तिकडे जायचं, रात्री मग बस नाही मिळत, असं काहीतरी ते विचित्र प्रॉब्लेम्स आहेत नाटकाचे. ते सोडवण्याच्या दृष्टीने आपण कधी विचार केला तर जास्त बरं होईल. फुलवाने तिचा जो डान्स स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये एक 50-60 खुर्च्या घातल्या आणि छोटस स्टेज बनवलं आणि छोटे छोटे प्रयोग वगैरे करते, कॉमेडी शो करते. किती छान रिस्पॉन्स मिळाला तिला. मीच अनेकदा बघायला गेली. अंधेरी आणि या भागामध्ये इंटिमेट थिएटर्स एवढी झालेली आहेत. मी मध्ये एक अफलातून नाटक पाहिलं इंग्लिश. तुमचा हा हॉल आहे ना, एवढंच थिएटर होतं ते, आणि बाजूनी लोक बसले होते अशा 2-3 लेयर्स मध्ये, आणि मध्ये एवढ्या चौकोनात नाटक झालं. एक पाण्याची बाटली देते, स्वच्छ टॉयलेट आहे, मस्त, आणि पडदे नाही, स्क्रीन काहीही सेट लावलेला नसतो, आणि त्याच्यावरती छोटे छोटे नाट्यप्रयोग, नाट्यछटा, गाण्याचे कार्यक्रम ती करते, कॉमेडी शो करते. हे एक्सप्लोर आपण करायलाच पाहिजे. त्याशिवाय म्हणजे जितक्या कमी संसाधनांमध्ये टेक्नॉलॉजी आता आपण वापरू शकतो जास्त, तर टेक्नॉलॉजी वापरूया. माझ्या या नाटकाचा माझा पट खूप मोठा आहे. या नाटकाची माझी सगळं जड नाटक आहे. मला ते तसं करायचं होतं का, ते असं झालं का, हे वेगळे विषय. पण आता मी हे नाटक करतो. पण या पुढचं जेव्हा जर मी काही नाटक केलं तर मी हे पाहिन की ते मला कॉम्पॅक्ट असलं पाहिजे. मला 2 इनोवा काढून हे नाटक महाराष्ट्रभर किंवा भारतभर फिरवता आलं पाहिजे. याचं ते कॉम्पॅक्ट असेल. मला टेक्नॉलॉजी वापरता आली पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे आपल्या हातात, पण मी तो खर्च त्याच्यावर करू शकेन. पण मला नाटक विषय म्हणून तो जास्त इफेक्टिव्हली कसा मांडता येईल, या सगळ्या बॉक्स आणि सेट आणि लेवल्स आणि याच्या पलीकडे जाऊन. कारण ती एम्प्टी स्पेस नावाची गोष्ट भरायला खूप बुद्धी लागते. अजून माझ्याकडे ती नाही. पण ज्यांच्या बरोबर मला काम करून ती बुद्धी मिळेल असं मला वाटतं, त्यांच्याबरोबर काम करून मी हे नक्की प्रकरण धसास लावीन, माझ्या पुरतं तरी. एवढं मात्र नक्की. शैलेश, तू येणार म्हणून माझ्या स्पॉन्सरनी काही तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. अरे वा, त्यावेळी तुला देते. वा वा, आण ग इथे. अरे बाप रे, अगं केवढं आहे हे. बाप रे बाप. हे डॉक्टर शिवानी मयेकरच्या थ्रू आहे. याच्यात डेंटल प्रॉडक्ट आहेत आणि 1 वर्षासाठी तुला फ्री आहे. तू डेंटल चेकअप करत जा. स्केलिंग बिलिंग त्याचं 1 सिटिंग तुला फ्री आहे. वाव वाव, व्हेरी गुड. येस. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट्स आहेत सिरो कंपनीचे. हे प्रोडक्ट सगळे अमेरिकन आहेत. ही एक बॉटल तिकडे 3 ते 4 हजाराला मिळते. पण या कंपनीने इथे आणून ह्या सगळ्या प्रोडक्टचं अनालिसिस केलंय आणि 300-400 रुपयामध्ये इथे बनवले जातात आणि अमेझॉन वरती हे उपलब्ध आहेत. या कंपनीचे जवळजवळ 250-300 प्रोडक्ट्स आहेत. प्रत्येक त्याचं काय काय लिहिलेलं आहे. तर तू ते वाच, बघ आणि मला सांग कसे आहेत हे प्रोडक्ट. त्याच्यानंतर हे डॉक्टर GD पोळ यांचं आयुर्वेदा मेडिकल कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे. तर त्यांनी हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. त्याच्यात सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहेत. अरे वा वा वा, मस्त. मसाज ऑइल आहे, तुझं उठणं आहे, च्यवनप्राश आहे विदाऊट शुगरचं. असे सगळे हे त्यांचे प्रोडक्ट. क्रांती तेजस्वी करण्यासाठी. हे सगळं खाऊ आहे. निरगुडकर फार्म सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. त्यांचं फार्म आहे. त्यांच्या फार्म मध्ये सगळं कोल्ड प्रेस ऑइल, गूळ सगळं तिथे बनतं आणि त्यापासून बनवलेले पदार्थ असं सगळं
वा. आयुर्वेदिक प्रोडक्ट क्या तुला बात. आवडतील Organic थँक्यू product. थँक्यू सो मच. सगळ्या स्पॉन्सर्सना सगळ्या- माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आणि Thank तुझ्याकडनंही you. खूप धन्यवाद. खूप मजा आली आणि खूप गप्पा मारूया अजून परत एकदा Yes, कधीतरी नक्की, वेळ होईल तेव्हा. नक्की. थँक्यू सो मच.